आपण या सगळ्या सिस्टीमला इंटरनेटची सोय केलेली आहे. त्यामुळे आजपासून आपण इंटरनेट कसं वापरायचं या संदर्भातली माहिती प्रत्यक्षात पाहूया. इंटरनेट वापरण्यासाठी जसं आपल्या मोबाईलमध्ये ब्राउझर्स असतात. ब्राउझर म्हणजे बघा इथं जर लिहिलं ना, हा गुगलचा तो ब्राउझर आहे ना, हा तो गुगल ब्राउझर आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, त्याचबरोबर आणखी एक ब्राउझर आहे इथं मायक्रोसॉफ्ट एज ब्राउझर आहे. ब्राउझर मीन्स त्याच्या माध्यमातून आपण इंटरनेट वापरू शकतो, त्याला ब्राउझर सिस्टम म्हणतो आपण. आपल्याकडे जो ब्राउझर तो ओपन कसं करायचं पाहूया प्रत्यक्षात. बघा तुम्ही इथं जो आपल्याला जो ब्राउझर दिसतोय गुगल क्रोम आहे किंवा इथं पण आहे, त्याच्यावर डबल क्लिक करायचंय. डबल क्लिक केल्यानंतर असा व्हिडिओ तुमच्या समोर येतो. तर सर्च गुगल और टाइप URL असं लिहिलंय. या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे सर्च करायचंय, मग टाइप करायचंय. काय माहिती विचारा. तुम्हाला वाटलं मला महात्मा गांधींचा फोटो हवा आहे, बरोबर आहे, या M.A. गांधी इमेज जरा लिहिण्याच्यात सांगते बरं का, असं पूर्ण टाइप करावं अशी काही अपेक्षा नाही. जरा जरी लिहिला बरोबर आहे ते सांगतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्यांचे फोटो इमेजेस तिथे येतात, बरोबर आहे. मग आपण काय करायचं, फक्त सर्च म्हणायचं त्याला, बरोबर आहे. किंवा इंटर जरी दाबलात तुम्हाला M.K. गांधीचे सगळे फोटो तिथं दिसतात, बरोबर आहे. एंटर कसं करायचं लक्षात आलं. आपल्या सिस्टीमच्या डेस्कटॉपवर ब्राउझर लिहिलेला असतो किंवा ब्राउझर असतातच, प्रत्येक सिस्टीमला ब्राउझर असतोच. आणि फक्त इंटरनेट कनेक्ट आहे की नाही याची खात्री करायची आहे. इंटरनेट कनेक्ट असेल तर त्या ब्राउझरला क्लिक करायचं आहे. या सर्च बार मध्ये तुम्ही जे काही सर्च कराल त्याची माहिती काही क्षणातच तुमच्यासमोर उपलब्ध होणार आहे. आता आपण जास्तीच वापरतो YouTube, बरोबर आहे. मग इथं सुद्धा लिहा, तुम्हाला जर YouTube पाहिजे असेल तर क्लिक करा. तुम्ही Y टाइप करण्याच्या तुमच्या समोर YouTube येत आहे. फक्त आता बघा Y टाइप कर तुम्ही फक्त, म्हणजे या सिस्टीमला जास्त वेळ सांगण्याची गरज भासत नाही. म्हणजे तुम्हाला इंग्रजी जरी मोडकं तोडकं जरी येत असेल तरी सुद्धा ती म्हणताय काळजी करू नको, मी तुला हेल्प करेन. अशा प्रकारे आपण इंटरनेटच्या माध्यमातून किंवा ब्राउझरच्या माध्यमातून सिस्टीमवर इंटरनेट वापरू शकतो. आता काय वापरायचं, कसं वापरायचं, सुरुवात तर इथूनच आहे, बरोबर. या सर्च बार मध्ये तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे तो टाइप करायचं, तुम्हाला सगळं इथे मिळून जाईल. ओके, सगळ्यांना लक्षात आलं.